एखादा गैरसमज जेव्हा करून देतो त्याचं निराकरण करण्याचे एक फार मोठं काम असतं, कारण इथं गैरसमज राहतात. आणि त्याच पद्धतीनं या निवडणुकीमध्ये जो घटना बदलणार आहे, अरे कोण घटना बदलणार होतो, कधी म्हटलं होतं घटना बदलणार आहे. दिल्लीत उद्या एनडीएची महत्त्वाची बैठक आहे. बघा सध्याच्या जे कल हाती येत आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत उद्या एनडीएची महत्त्वाची बैठक आहे. अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण अब की बार 400 पार हा भाजपचा नारा होता, तो नारा सफल झाला नाही आपण म्हणू शकतो. आणि त्या पार्श्वभूमीवर आता एनडीएची महत्त्वाची बैठक आहे. काँग्रेसची कामगिरी चांगली झालेली आहे, इंडिया आघाडीची एकूण कामगिरी देशभरातली चांगली झालेली आहे, महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठं यश मिळालेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एनडीएची महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये होणार आहे. सत्ता स्थापनेसाठी ही महत्त्वाची बैठक होणार आहे. यामध्ये देखील मोदी आणि शहांच्या उपस्थितीत बैठक होईल. मात्र या बैठकीत मंथन केलंच जाईल की अपेक्षित जागा या भाजपला एनडीएला मिळाल्या नाही. दिल्लीत उद्या एनडीएची महत्त्वाची बैठक आहे. सत्ता स्थापनेसाठी ही महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये बोलावण्यात आलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे देखील या बैठकीला उपस्थित असतील. एनडीएचे महत्त्वाचे नेते या बैठकीत उपस्थित असतील. आता या बैठकीत काय ठरतं हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. मात्र आजच्या निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर ही उद्या महत्त्वाची बैठक असेल. मी पुन्हा एकदा तन्मयकडे जातो. तन्मय, ब्रेकिंग न्यूज वाचलीच आहे मी, एनडीएची देखील बैठक असणार आहे उद्या महत्त्वाची दिल्लीमध्ये. अगदी, आणि बैठकांचा सिलसिला सुरू झाल्याचा पाहायला मिळत आहे. आता प्रत्येक पक्ष बैठकी घेण्याकडे लक्ष देतोय असं पाहायला मिळत आहे. चर्चेकडे वळतो. गणेशजी, मुद्दा पूर्ण करा, मला श्रीराम सरांकडे जायचं. जो खरं म्हणजे घटना आम्ही बदलण्याचा कधी म्हणजे त्याचा उल्लेख केला नाही, उच्चारही केला नाही, घटना बदलण्याचा आमच्या डोक्यातही नाही. आणि या सगळ्या संदर्भात यांनी तोच आधार घेऊन, कारण त्यांना माहित होतं की घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते घटना समितीचे अध्यक्ष होते, त्यांच्याबद्दल फार ज्या दलित समाजाच्या भावना ज्या आहेत त्या फार अगदी पराकोटीच्या त्या ह्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा घेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती राम मंदिर झालं, राम मंदिराच्यामुळं थोडंसं मुस्लिम समाजातले लोक जे आहेत ते त्यांना असं थोडंसं वाटलं, भीती वाटायला लागली. या सगळ्या गोष्टीचा फायदा काय क्या इंडिया जी आघाडी आहे त्या आघाडीने घेतला आणि आपला त्यांनी तशा पद्धतीचा आता मग या प्रचारातले मुद्दे कुठले असले पाहिजेत, तर मग हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे तो कसा पुढे नेत आहेत त्याच्या विरोधामध्ये आपण बोललं पाहिजेत. मुस्लिमांची मतं आकर्षित करण्यासाठी आपल्याला त्यांना त्यांच्या संदर्भात बोललं पाहिजे. दलितांच्या मतासंदर्भात घटना बदलणार आहेत हेच सांगितलं पाहिजेत. आणि ही जी मतं जी खरी परंपरागत मतं तसं भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच होती. पण यावेळेला हे मुद्दे समोर आणून जर समजा अगोदर 70-80% मुस्लिमांचं मतदान व्हायचं, आता या वेळेला ते 95% पर्यंत मतदान झालेलं आहे मुस्लिमांचं मतदान. म्हणजे आपल्या इतर मुस्लिम